गणेश विसर्जनासाठी गेलेल्या दोघा तरुणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। राज्यभरात 10 दिवसाच्या गणरायाला मंगळवारी आनंदाच्या वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला। नाशिकच्या पाथर्डी फाटा शिवारात नांदूर रस्ता भागात वालदेवी नदीपात्र आहे। या नदीपात्राकडे सायंकाळी गणेश विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होती। पाथर्डी फाटा भागात म्हाडा कॉलनीत राहणारे दोघं तरुण हे या ठिकाणी पाण्यात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। ओंकार गाडे आणि स्वयं मोरे असं मृत झालेल्या दोघा तरुणांचं नाव आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की मंगळवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास हे दोघेही मित्र त्यांच्या मित्रांसोबत गणेश विसर्जनासाठी गेले। नदीपात्रात असलेल्या मोठ्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्यात हे दोघे पडले आणि दोघांचाही बुडून या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे प्रभारी केंद्रप्रमुख लीडिंग फायरमन प्रमोद लहांगे, मुकुंद सोनवणे, मोहिउद्दीन शेख यांच्यासह वाहन चालक व्यवहारे गणेश गायधने यांनी घटनास्थळी जाऊन दोघांचे मृतदेह बाहेर काढले। ओंकार गाडे व स्वयं मोरे या दोन व्यक्तींना बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिले व ह्या अर्ध्या तासाच्या मिशनमध्ये खूप अंधार असल्यामुळे काम करण्यास अग्निशामक दलास अडचण येत होती, पण अतिशय मोबाईलची बॅटरी व आपल्या बॅटऱ्यांनी उजेड करून ते व्यक्ती व्यवस्थित बाहेर काढले। वरती काढल्यानंतर सदर ॲम्ब्युलन्सच्या डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले होते। या घटनेचा इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला। पुढील तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत।